विषारी साप चावल्यामध्ये नाग आणि मण्यार चावलेला असेल तर त्याला बेशुद्धी अवस्था यायला चालू होते। अशात त्याला जर पाणी जास्त दिलं तर तो पोट त्याचं उलट्या करायला चालू होतो आणि उलटी होताना त्याच्या फुफ्फुसात तो पाणी तोंडावाटे परत फुफ्फुसात जाईल आणि तो गुदमरून मरेल, म्हणून पाणी देऊ नये हे म्हणलं जातं। ह्याच्या मागचं कारण हा मेडिकल सायन्स आहे। पण जिथंही सर्पदंश झाला आहे आणि त्या व्यक्तीला जर भीती थोडीशी पसली असेल तर बाटलीचं टोप पण असतं तेवढं पाणी आम्ही द्या म्हणतो, कारण पाणी पिल्याने ती एन्झायटी कमी होते, तो स्ट्रेस कमी होतो। चावलंय म्हणून जे होणारे विपरीत परिणाम आहे भीतीचे ते होणार नाहीत। आणि त्याचबरोबर त्याला जर अर्धा कप पाव कप गरम चहा दिला, ताजेतवाना वाटण्यासारखा असा चहा मिळाला तर तो माणूस जरा स्थिर होतो, स्टेबल होतो। कुठल्याही सर्पदंशाच्या व्यक्तीला सर्पदंश ट्रीट करायच्या अगोदर त्याला स्टेबल करणं गरजेचं असतं। डॉक्टर तेच करतात। ते तुम्हाला ज्यावेळेस प्रतिसर्पदंशाची औषध देत नाहीत लगेच, तर ते माणसाला स्टेबल होण्यासाठीचे सलाईन लावतात, त्याच्यातनं विटॅमिन सोडतात आणि नंतर मग औषध चालू करतात।